आणि यानंतर एक मोठी बातमी आहे सिन्नरमधून। सिन्नर एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग लागली। अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। सिन्नरच्या वॉटर टँकर धारकांना घटनास्थळी पोहोचण्याचं आवाहन करण्यात येतंय। आगीचं कारण अद्याप स्पष्ट आहे। या आगीची दाहकता आपण पाहतोय। धुराचे लोट सध्या सर्व परिसरामध्ये पसरल्याचं पाहायला मिळतं। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहे। किरण, ही आग नेमकी कशामुळे लागली आणि सध्या अग्निशमन दलाचे प्रयत्न कशा पद्धतीने सुरू आहेत? सिद्धेश, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर जे एमआयडीसी मध्ये एका कंपनीला ही संपूर्ण आग लागलेली आहे। आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये, पण आग मोठी आहे आणि हे आग विझवण्यासाठी आता शर्थीचे प्रयत्न हे केले जात असताना आपल्याला बघायला मिळतोय। आग लागल्यानंतर बघायची सुद्धा मोठी गर्दी या संपूर्ण परिसरामध्ये झालेली आहे। त्यामुळे पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि सिन्नर आणि नाशिक या दोन्ही अग्निशामक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेला आहे आणि आग विझवण्याचं काम जो आहे तो युद्ध पातळीवरती होताना बघायला मिळत आहे। किरण, या आगीमध्ये कोणी अडकलं असल्याचं माहिती मिळते का आणि साधारण किती जण जखमी झाले? अद्याप तरी या संदर्भात माहिती मिळू शकलेली नाहीये। या कंपनीमध्ये आग लागल्यानंतर जवळपास सगळेच कर्मचारी बाहेर आलेले आहेत अशा पद्धतीची एक प्राथमिक माहिती मिळते। पण आग मोठी आहे, आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याचं सुद्धा एक प्राथमिक माहिती मिळत असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय आणि आता आग विझवण्याचं जे काम आहे ते युद्ध पातळीवरती होताना बघायला मिळत आहे। नक्कीच, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आपण पाहतोय सध्या अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सध्या युद्ध पातळीवरती सुरू आहेत। या आगीची दाहकता आपण पाहतोय, कशा पद्धतीने ही आग धुमसतीये। परिसरामध्ये सध्या धुराचे लोट पाहायला मिळतात। अग्निशमन दलाकडून युद्ध पातळीवरती सध्या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आगीमध्ये कोण अडकलंय का याची अद्याप तरी माहिती समोर आलेली नाहीये। मात्र या आगीची दाहकता पाहून शहरामधले जेवढे काही वॉटर टँकर्स आहेत त्यांना सुद्धा घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश मिळत आहेत। ही आग आता भडकलेली आहे। आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम सध्या अग्निशमन दलाचे जवान करतायत। अग्निशमन दलाकडून या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न शर्थीचे सुरू आहेत। सिन्नरच्या एमआयडीसी मधल्या कंपनीला एका भीषण आग लागलेली आहे। या कंपनीमधलं साहित्य जळून खाक झाल्याचं समजतंय। सिन्नरच्या एमआयडीसीतील एका कंपनीला भीषण आग लागलेली आहे। आगीवरती सध्या नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवरती सुरू आहेत। आपण ही दृश्य पाहतोय, कशा पद्धतीने ही आग धुमसतीये। अग्निशमन दलाचं एक पथक इथे पोहोचलेलं आहे। या पथकाकडून सध्या या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवरती सुरू आहेत।